एक सासू मॉम, हे बघा प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. मी खरंच बदलले. मी माझं जुनं आयुष्य संपवून एक नवीन सुरुवात करायची असं ठरवलंय. आणि प्लीज प्लीज तुम्ही परेशवरना काय बोलू नका. त्यांनी आयुष्यात एकच चूक केली, ते म्हणजे माझ्यावर प्रेम केलं. मला माहितीये मी परेशवरची बायको आणि या घरची सून होण्याच्या लायकीची नाहीये, पण मला एक चान्स मिळायला हवा. आणि मला खात्री आहे तुम्ही तो द्याल ना प्लीज. बघितलं परेश्वर, मला माहित होतं हे सगळं असंच होणार आहे. सांगितलं होतं ना तुम्हाला, एक सासू मॉम मला नाही स्वीकारणार. बरोबरच आहे. दिशा, तुझ्या या नाटकीपणामुळे परितोष फसला असेल, पण आम्ही नाही. आम्हाला पूर्ण माहितीये की तू काय आहेस ते. परितोष प्लीज ऐक माझं. तुझ्या आयुष्याचा वाटोळ करून घेऊ नकोस. मी हिला कधीही स्वीकारणार नाहीये. हिला इथून जायला सांग. अगं अख्ख्या, पण का तिच्यावर एवढा राग काय आहे तुमचा? काय केलंय तिने? मी सांगतो काय झालंय, काय केलंय हिने ना, मी सांगतो तुला. स्टेजवर जातेस पण बटन दाबू नकोस, नाहीतर धमाका होईल. कळलं का? परितोष, ही मुलगी कधीही बदलणार नाही. हिला कितीही संधी द्या तरीही तिला वागायचं तेच ती वागणार आहे. बघितलं परेश्वर, मी तुम्हाला सांगितलं होतं ना,
एक सासू मॉम ना माझ्याबद्दल खूप मोठा गैरसमज झालाय. या सगळ्यात यांची काही चूक नाहीये म्हणा. मी पण थोडीफार वागली आहे तशी. पण जे काही घडलं त्या सगळ्यात माझी बहीण ती जबाबदार होती. मी पण थोडंफार चुकीचं वागले. प्लीज प्लीज एकदा माझ्यावर विश्वास ठेवा. मी पुन्हा त्याच चुका नाही करणार. मला एकदा घरात घ्या. तुम्हाला रिग्रेट नाही होणार. प्लीज. बस झाला हिचा तमाशा. हिची दखल घ्यायची अजिबात गरज नाहीये. बरोबर आहे. परितोष, तू आज चल. चल. परितोष चल. वहिनी, परितोष तू कुठेही जायचं नाही. हिला आधी सोडून ये. मी सांगते वहिनींना. थांब वहिनी. आत्या. परितोष. वहिनी एकदा ऐका. त्याला नका जाऊ देऊ प्लीज. परितोष थांब. वहिनी प्लीज प्लीज बोल. दादासाहेब. आत्या. परितोष, दिशाला बाहेर सोड आणि तू घराच्या आत ये. येस. आत्या तू असं नाही करू शकत. नव्या नवरी बरोबर असं कोणी वागतं का? आणि ती म्हणाली ना की तुमचा गैरसमज झाला. खरंच खूप चांगली आहे ग. पण तिला एक चान्स देऊया ना. खरंच रमेल या घरात. सगळ्यांना खूप जीव लावेल. माझ्यावर खरंच खूप प्रेम आहे ग. तिच्या इतकं माझ्यावर आयुष्यात कोणीच प्रेम नाही केलंय. मी तिला बायको म्हणून स्वीकारले. तुम्ही माझ्या बायको बरोबर असं नाही करू शकत. अहिल्या अहिल्या अहिल्या, तू कितीही प्रयत्न कर मला घालवायचा, पण आज तर माझा गृहप्रवेश तुलाच करावा लागेल. अरे परितोष काय बोलतोयस यार? परेश्वर, तुमच्या आई समान आत्या मला नाही स्वीकारत. तुम्हाला त्या आत बोलवतात, तुम्ही जा आत. मला तुम्ही सोडून माझ्या या जगात कोणीच नाहीये. आणि मी तुमच्याशिवाय जगण्याचा विचार सुद्धा नाही करू शकत. मला तर कळत नाही मी काय करू. परितोष, हे बघी तुझ्यासाठी काही जीव वगैरे देणार नाही. उलट स्वतःच्या स्वार्थासाठी तुझा जीव घ्यायला सुद्धा कमी करणार नाही. हो परितोष सर, या दिशा मॅडम ना लई वाईट आहेत. लहान मुलांचा जीव घ्यायला सुद्धा कमी करत नाहीत त्या. हिचं आधी माझ्यासोबत लग्न ठरलं होतं. सतत अपमान करायची माझा. शिवाय तिचं आधी एक अफेअर होतच, तरी सुद्धा माझ्याशी लग्न करायला तयार झाली होती, फक्त प्रॉपर्टीसाठी. तू दिशाचा मित्र आहेस राईट? बॉयफ्रेंड. ती तुझ्याकडे ना फक्त तुझा पैसा बघून आली आहे. दिशा फक्त माझी आणि माझीच राहणार आहे. मी मिहिर राजशेखर. प्रीतमने तुम्हाला जे काही सांगितलंय ते सगळं खरं आहे. परितोष भाऊजी प्लीज तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा. प्रीतम खरं बोलतायत. आणि म्हणूनच तिला त्या लग्नातनं कानाखाली मारून हाकलून दिलं होतं. मी दिशा जर का प्रीतमच्या आयुष्यात आली ना, तर प्रीतमचं आयुष्य सुंदर सोडा, मला खात्री आहे नरक होईल, नरक. हो,
आणि हे सगळं तिने मला ऑलरेडी सांगितलंय. आणि हेही सांगितलंय की हा सगळा तुमचा गैरसमज होता. What? पण तुमची एक गोष्ट लक्षात येत नाहीये, तिचा खरंच जीव आहे तुमच्या सगळ्यांना. आणि म्हणूनच तिच्या बहिणीने जे काही केलं त्याचं प्रायश्चित्त ती घेत होती. दिवस रात्र एका आश्रमात रडत बसली होती या सगळ्यापासून लांब. तिला माणसात कसं आणलंय ना हे मला माहितीये. आणि तिला तुमच्याकडून काहीही नकोय. तिला फक्त या घराची सेवा करायची आहे, बस. परितोष, हे बघ, दिशानी तुझ्या डोळ्यावर तिच्या खोट्या प्रेमाची पट्टी बांधलीये. हा, हे बघ, काहीही झालं तरी दिशा या घरात येणार नाही. तुला हवं असेल तर तू तिला तुझ्या घरी घेऊन जा. आत्या, अगं परितोष, बाबा बाबा हे बघ, तू अहिल्याच्या बोलण्याचा वेगळा अर्थ नको काढूस. तुला माहिती ना तिचा तुझ्यावर केवढा जीव येते. हे बघ, आणि तू आमच्यासाठी जे काही केलेस ना ते आम्ही कधीच विसरू शकणार नाही आहोत. काका, मी तुमच्यासाठी काय केलं आणि जे काही केलं असेल ते कुठल्या स्वार्थापोटी नाही. तुम्ही सगळ्यांनी मला स्वीकारलं. माझ्या बायकोला स्वीकारायला काय प्रॉब्लेम आहे? जो मान तुम्ही मला दिलात तोच मान माझ्या बायकोला द्याल असं मला वाटत होतं. खूप स्वप्न बघितली होती तिने. या घरात आनंदाने राहायचं होतं, पण ठीक आहे. आत्या, तुला आमचं नातं मान्य नाही ना? ठीक आहे, नो प्रॉब्लेम. काका, येतो आम्ही. परिश्वर, परितोष जर निघून गेला तर मग माझ्या दागिन्यांचं काय? नाही नाही, काही झालं तरी मला त्याला थांबवलंच पाहिजे. परितोष, आई, हे बघ, तुला वहिनींनी जायचं नाही म्हणून सांगितलं. तुला सांगितलं का? तर दिशाला घालवायला सांगितलं ना? वहिनी सांगा, परितोष तू नाही जाऊ शकत. परितोष, तू आत ये, आत ये. दादासाहेब, दामिनी आत्या अहिल्या आत्याचं ठरल्याने तिच्या निर्णयाचा स्वीकार करावा लागेल आम्हाला. कसं आहे ना, माझ्या लग्नाची बायको आहे, त्यामुळे जिथे ती तिथे मी. दिशा, आपल्याला या घराने नाही स्वीकारलं. आपल्याला निघायला हवं. सॉरी. चल. यार, हा मूर्ख इथून जायला कसा तयार झाला? परीश्वर, ऐका, हे बघा, हे तुमचं घर आहे, तुमची माणसं आहेत. आणि या माणसांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मी तुम्हाला असं त्यांच्यापासून दूर नाही करू शकत. हे बघा, आपण इथेच थांबूया. मला खात्री आहे
मला खात्री आहे एक सासू मॉम नक्की मला स्वीकारतील. आईला त्या माहिती आहे ना, कसं आहे ना, तिने एकदा ठरवलं की ठरवलं. तुझ्याबद्दल अनेक गैरसमज आहेत त्यांचे. गैरसमज त्यांना नाही, तुला आहेत. यू स्टुपिड. किती इझिली फसवलं तुला मी आणि किती क्विकली विश्वास ठेवलास तू माझ्यावर. आता तुझाच वापर करून मला या घरात एंट्री मिळणार आणि हा चान्स मी सोडणार नाही. परेश्वर, आपण आपल्या माणसांपासून असं दूर राहून खुश नाही राहू शकणार. आपल्या दोघांनाही फॅमिली नाही आहे, हीच आपली फॅमिली आहे. ट्रस्ट मी, आपल्याला हे नक्की स्वीकारतील. आपण थांबूया, आपण प्लीज थांबूया. आज काहीही झालं तरी मला या घरात सून म्हणून जायचंच आहे. प्लीज. परितोषच्या चांगुलपणाचा फायदा घेऊन ही दिशा आपल्या घरात घुसू पाहते. हा, आणि ती कुठल्या थराला जाऊ शकते हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे आपल्याला तिला एवढं हलक्यात घेऊन चालणार नाहीये. एक्झॅक्टली. आई, आपण अजिबात रिस्क नको घेऊया. आपण पोलिसांना बोलवूया का? नाही, नको. हे बघ, परितोष आधीच खूप दुखावला गेलाय आणि आपण पोलिसांकडे गेलो की मीडियामध्ये चर्चा होणार आणि ही चर्चा नकोय व्हायला मला. प्रीतम, एक काम कर, परितोषला आत यायला सांग आणि बाउन्सर्स ना दिशाला बाहेर काढायला सांग. येस प्रीतम. राहुल दादा, त्या परितोषला आत घ्याने दिशाला बाहेर हाकला. आत्या, हा खरंच तुझं फायनल डिसिजन आहे का? तू असं आमच्या बरोबर नाही करू शकत. बाबा परेश्वर, परितोष, परितोष काय करतोयस? परितोष तू प्लीज आत ये. मला तुमच्यासोबत संसार करायचा आहे. मला संपूर्ण आयुष्य तुमच्यासोबत जगायचं. पण आपण आता ते इथून जर निघून गेलो ना तर नंतर आपली माणसं आपल्याला नाही स्वीकारणार. प्लीज नको जाऊ. त्यांना सांगा सोडा. परितोष भाऊजी, तिचं ऐकू नका, ती खोटारडी आहे. परितोष तू ऐक, तू इकडे ये. दादा हे बघा, दादा हे बघा, मी आज सोडते. आत्या, दादा प्लीज, प्लीज, आत्या. प्लीज परेश्वर. आत्या, 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 प्लीज आत्या, ऐकून घे ना. आत्या, असं वागशील असं वाटलं नव्हतं का आत्या? मला नाही जायचं इथून. आत्या, अगं, ऐकून घे ना आत्या. हे बघ ना कसे ओढतायत आत्या. प्लीज नाही जायचं. प्रीतम, हे सगळं थांबव प्लीज. हे बघ, परितोषचा माझ्यावरचा, या घरावरचा विश्वास तुटता कामा नये. तो खूप भोळा आहे आणि त्याच्यावर अन्याय नको व्हायला. आई, पण आता जर आपण त्यांना थांबवलं ना तर दिशा घरात येईल आपल्या. दिशाचं काय करायचं ते आपण नंतर बघू. अरे यार, पण आत्ता आपण परितोषला नाही गमावू शकत. आई, तू प्लीज प्रीतम. सोडा. अरे सोडा आत्या, आत्या प्लीज सोडा. सोडा त्यांना. तुम्ही चला. आत्याने ऐकलं. चला, पहिली स्टेप तर पार पडली. ही अहिल्या मला तिच्या अंगणातून बाहेर नाही काढू शकली. हा दगड माझ्या खूप कामी येणार आहे. अहिल्या, मी आता तुझ्या घरात शिरणार आणि तुझं पर्व संपवून या घरची नवीन अहिल्या होणार.